अरे ये काय रे आदित्य? अरे त्या भटिंडावाला सिंग अँड सन्सचं वर्किंग तर तुला कालच पाठवलं. अरे नाही त्यासाठी नाही बोलवलं मी तुला हे विचारायला बोलवलं की नैना सेट झाली का रे बँगलोरला? हो एकदम. अरे तिचे आई वडील पण तिच्या बरोबर गेले, त्यामुळे काय टेन्शनच नाहीये. अरे वा, ग्रेट, मस्त. मग तुझ्या जेवणा खाण्याचं काय? आहेत एक काकू, त्या करून जातात. पण तू एकदम असं का विचारतोस आज? आणि तुला हे सगळं माहित होतं की आधी? अरे हो, माहितीये मला. काय की मेघनाची पण ट्रान्सफर आली पुण्याला. अरे पुण्याला ना, म्हणजे अगदी इथेच की. घेतली ना तिने ट्रान्सफर? हो घेतली. अरे पण तुला माहितीये का शेखर, काय वाटतं तुला? गुड. चला चल बाय. हॅलो. हा हॅलो सर, आदित्य बोलतोय. अहो ऐकलत का? नानासाहेब, अगं बाई, नानासाहेब, जय हो नानासाहेब, जय हो माईसाहेब. तुम्हाला सांगतो नानासाहेब, काय एवढी गडबड? कसली गडबड एवढी? अहो काही विचारू नका हो नानासाहेब, काही विचारू नका. आमची ना म्हणजे गडबड म्हणजे ना नुसती गडबड म्हणजे गडबड चालू आहे. हो की नाही हो माधवी? होय हो. नाही बरोबर आहे. तुम्ही ते आपण चौघांनी कुठेतरी हिंडायला जायचं म्हणत होतात, पण काय झालंय की त्याच्यावरनं बोलायला, विचार करायला, ठरवायला काही वेळच मिळाला नाही. सगळ्या गोष्टी एकत्र. नाही हे मला म्हणाले की सुरेशरावांच्या मनात असं काहीतरी आहे म्हणून, पण अहो सतीशचं काम निघालं ना इकडे. नाही म्हणजे सावकाशीनं सांगूच आम्ही तुम्हाला. काय हो? हो म्हणजे एका प्रोजेक्टवर काम करतोय आम्ही, विचार करतोय. जरा आकार घेतला की सांगतो तुम्हाला. सावकाश, अगदी सावकाश, म्हणजे अगदी सावकाश सांगा नानासाहेब. अहो कसलीही गडबड नाही. का विचारा? कारण आता सध्या आमच्याकडे वेळ नाहीये. हो की नाही माधवी? हो. म्हणजे हो म्हणजे किती कामं तुम्हाला सांगू. सगळं घर आवरायचं आहे, शिफ्टिंगची तयारी करायची आहे. अहो खूप काही करायचं आहे. हो की नाही माधवी? हो सांगून टाकतो. नानासाहेब, आता काय आहे, आपल्या मेघनांची बदली पुण्याला झाली की नाही? म्हणून आम्ही असं ठरवलंय बरं का माईसाहेब, की मी आणि माधवी त्यांच्या बरोबर पुण्याला जाऊन राहणार. जय हो की नाही माधवी? हो, म्हणजे मेघना आता एकटीच पुण्याला राहणार म्हणून आपल्या सगळ्यांनाच काळजी वाटत होती ना. तेव्हा अचानक ह्यांना सुचलं की आम्ही तिथे तिच्याबरोबर राहू शकतो ना जाऊन. म्हणजे काय नानासाहेब, आम्ही मेघनांबरोबर तिकडे जाऊन राहिलो की नाही, की इकडे तुम्हाला आणि तिकडे आम्हाला काळजीच नाही. कशी वाटली आयडिया? जय हो. नाही म्हणजे आम्हाला अगदी हेच सुचलं होतं. म्हणजे ऍक्च्युली आमच्या आदित्यला सुचलं बरं का. आम्ही त्याच काळजीत होतो की ही एकटी तिकडे कशी राहणार. आम्ही तर नाही बाई जाऊ शकत इकडनं. आम्ही आहोत ना तिकडे त्यांच्या बरोबर. आम्ही जातो. तुम्ही अजिबात चिंता करू नका. आम्ही जातोच. हो तुम्ही जा. आयडिया एकदम उत्तम आहे. आमची काळजीच मिटली एकदम. काय हो तर दादासाहेब, माईसाहेब तुम्हाला सांगतो, म्हणजे आम्हाला दोघांना आनंद म्हणजे इतका आनंद झालाय हो, की आमचा आनंद गगनात मावत नाहीये. हो की नाही माधवी? हो. म्हणजे बघा ना, मेघनांबरोबर आम्ही राहणार, त्या आमच्या बरोबरच असणार. इतकं अपरूप वाटतंय म्हणून तुम्हाला सांगू. हो की नाही माधवी? आणि बरं का, आम्ही ना तिकडे नानासाहेब, माईसाहेब 2 बेडरूम हॉल फ्लॅट घेणार आहोत. भाड्याने घेणार आहोत आम्ही. तुम्ही तिकडे यायचं. आणि जावई बापू काय हो, ते शनिवार रविवार येणारच, पण तुम्ही यायचं सगळ्यांनी. आम्ही उत्तम बर्दास्त ठेवणार. हो की नाही माधवी? हो. नानासाहेब, माईसाहेब, ही मेघनांची बदली म्हणजे आमच्या बाबाजींनी दिलेला आम्हाला हा वरच आहे. हो
जय हो, जय हो. जय हो. माईसाहेब, आपल्याला सगळ्यांना एवढा आनंद झालाय. एक विनंती आहे हो, काय तुमच्या हातचा गरमागरम फर्स्ट क्लास चहा मिळाला तर एवढंच जय हो. आता आणते. विदाउट शुगर, माझा विदाउट हो, शुगर. आहे लक्षात, आलं घालून. येस, जय हो, जय हो. आम्ही काय ग? तुला काही खायला देऊ? नाही नको, डायरेक्ट जेवीन मी आता. ए अमित, बरं ऐक ना, उद्यासाठी ही साडी कशी वाटेल रे? चांगली वाटेल? विजय, जरा स्वस्त बसू देत ना मला. कंपल्सरी काहीतरी करायलाच हवंय का आपण? तसं नाही रे, एकदा तो लॅपटॉप काढून बसलास ना की काही विचारलं की चिडतोस तू. बघू. विजय, तू ही नेसणार आहेस साडी? त्यापेक्षा काहीतरी जीन्स किंवा लॉंग स्कर्ट वगैरे घाल ना यार. अमित, बरा आहेस ना तू? काय झालं? अगं, अशा फंक्शन्स ना असेच कपडे घालायचे असतात. नाही, आयडिया छान आहे, म्हणजे मलाही आवडेल असं काहीतरी घालायला. पण बरीच वर्ष झाले रे असे काही कपडे घातलेले नाहीयेत मी, त्यामुळे जरा ऑकवर्ड वाटेल है ना. आता होतील तरी की नाही कोणास ठाऊक. हो, आता जाडी झालीस तू. एक संधी सोडू नकोस हा मला बोलायची. नेस नेस, तुला हवी ती नेस. पण एकदा बघ, ट्राय करून बघते कपडे सुद्धा. म्हणजे बघ, तू तू ठरव. बर. अमित, तू काय घालणार आहेस? मी काय घालीन काहीतरी कॅज्युअल. जरा टापटीपच घालीन. काय तुझ्या त्या 10वीतल्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना असं वाटायला हवं ना की अरे यार काय हँडसम नवरा आहे रे विजयाचा. विजयाच्या मनाने खूपच स्मार्ट आहे. काय दिसतो असं एकदम पर्सनॅलिटी बघितलं की काय क्या बात आहे. हे घरी येऊन बघा मला मैत्रिणींना काय हाल होते नवऱ्याचे. बास आता, बास. काय करतेस विजय? किती बोलतोस रे ताड ताड ताड. अय्या, आई बाबा कधी आला तुम्ही? झाला बराच वेळ ग. बाबा, तुम्ही मला आणि माई नानांना कन्व्हिन्स करायला नाही ना आलात की मी ट्रान्सफर घेऊ नये? बाबा प्लीज. अगं पण मेघना, आम्हाला पटलंय सुरेशराव जे म्हणतायत ते. अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. नाना, अहो अचानक असं काय म्हणताय तुम्ही? अहो आपल्या घरातल्या सगळ्यांचाच पाठिंबा आहे ना माझ्या ट्रान्सफरला. माई, मला काहीच कळत नाहीये. बाबा प्लीज. अगं पण मेघना, बाबांचं काय म्हणणं आहे ते तू ऐकून घेतलंयस का नीट? हो नाना, मी बदली घेऊ नये, त्यासाठी नोकरी सोडायला लागली तरी चालेल असं म्हणणं आहे त्यांचं. मग तू एक काम कर, आधी कानावरचे केस बाजूला कर. तुला नीट ऐकू आलेलं नाही ते काय म्हणतायत ते. नाही हो नाना, आम्ही फोनवरून खूप वेळा बोललोय त्याबद्दल. प्लीज बाबा, तुम्ही का असा हट्ट धरताय? आई तू तरी सांग ना त्यांना. तुम्ही घ्या ना बदली, आम्ही येतो तुमच्या बरोबर तिकडे राहायला. परत सांगा. म्हटलं तुम्ही बदली घ्या, पण माधवी आणि मी तुमच्या बरोबर राहायला येणार. जय हो. अहो नाहीतरी आम्ही दोघे इकडे काय रिकाम तिकडेच ना. मग तिकडे येऊन आम्ही तुमच्या बरोबर राहून तुमचे आम्हाला हवे तसे आणि भरपूर लाड पण करू. आणि तुमचं माहेर पण होईल आणि आम्हाला सुद्धा तुमची साथ मिळेल, सोबत मिळेल. आई खरंच की हे स्ट्राईकच नाही झालं कोणाला. आई आणि माधवी ताई, खरं म्हणजे आम्ही दोघं जाणार होतो हो तिच्या बरोबर राहायला, पण राजी नाही तुमची ले अजिबात. सासू सासऱ्यांना बरोबर न्यायला. ओ नाही हो माई, प्लीज असं म्हणू नका. मला फक्त वाटत होतं की एक तर तुम्हा दोघांचे इथे खूप व्याप आहेत, ते सोडून तुम्ही माझ्यासाठी दुसऱ्या शहरात राहायला येणार आणि त्यात विजयाताई पण खूप एकट्या पडल्या असत्या ना, म्हणून बाकी काही नाही. अगं पण आई बाबा ते आई बाबा काय. तर ही सोय छान झाली की नाही आता खरं सांग. काय कबूल, खूपच छान. पण नानासाहेब, माईसाहेब, तुम्ही दोघांनीही तिकडे येऊन राहायचं. अगदी मस्तपैकी हवं तितकं राहायचं.
बेडरूम हॉल फ्लॅट बुक केलेला आहे, अगदी ऐस पैस. आणि मुख्य म्हणजे माहितीये का तुम्हाला, भजी पासून भाजीपर्यंत सगळं अवेलेबल ॲट युअर डोर स्टेप. शेखर येशील का जरा? बरं ऐक, येताना उपाध्याय आणि गुप्तांची फाईल घेऊन ये. ओके. हॅलो सर. नाही काय होतंय का ते विचारायला फोन केला. नाही टेक युअर टाइम, फक्त मला कळवा. येस 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 येस. आय होप. ओके सर, बाय. काय रे, काही नवीन डेव्हलपमेंट? हो रे, गुप्तांचा फोन होता. त्यांच्या कंपनीची काही जमीन जमशेदपूरला पण आहे म्हणे. जमशेदपूरला? हो. अरे पण त्यांच्या ऍसेट मध्ये कुठेच रिफ्लेक्ट झालेलं नाहीये हे. होणार तेच ना. काय आपल्या आधी त्यांचं काम साळवी ब्रदर्स कडे होतं आणि त्यांच्या या जमिनीचे कागदपत्र आहेत ना, ते बऱ्याच वर्षांपासून गहाळ होते. त्यामुळे त्यांनी ती जमीन दाखवलीच नाही त्यांच्या ऍसेट मध्ये. हो गॉड, वेडे वेडे झालेत का रे? बरं, आता त्यांचं काय म्हणणं आहे? हे बघ, हे घे, बघून घे. आपल्याला बहुतेक जमशेदपूरची सफर करावी लागणार आहे. हे तू चेक करून घे आणि आपले व्हॅल्युअर्स आहेत ना, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट कर. मग पुढे काय करायचं ते बघूया. येस सर. बरं, ते तुझ्या कामाचं काय झालं? आहे प्रोसेस मध्ये. बघूया. आपली विल पॉवर तर स्ट्रॉंग आहे. नक्कीच होईल असं वाटतंय. ऑल द बेस्ट. चल. थँक्स. बाय. हा हॅलो सर. थँक्यू सर. बाय. डन. अर्चू, काय करतेस? करते. म्हणजे वेगळं काहीच करत नाही. तू साडी कशाला आणलीस? अगं, आमचं ते रियुनियन आहे ना, त्याच्यासाठी कशी वाटेल ग? आम्ही दादा पण येणार आहे ना? हो ना, आपापल्या पार्टनरना घेऊन सगळे जण येणार आहेत. खूप मजा येणार आहे. सांग ना, साडी कशी वाटते? ए विजया, नेहमी नेहमी काय ग साडी? अगं काहीतरी वेगळं ट्राय कर ना. रियुनियन आहे ना मग. आणि सणासुदीच्या आपण एरवी साड्या नेसतो, काहीतरी वेगळं घाल. म्हणजे घालायला हरकत नाहीये ग, पण चांगलं दिसेल का मला? विजया, तुला सगळं छान दिसतं, पण तू आधी ट्राय तर करायला हवं. त्यामुळे काहीतरी वेगळं घाल. ठीक, ट्राय करते. बरं ऐक, तुला मेघनाच्या ट्रान्सफरचं कळलं का? ट्रान्सफर? हो. आता हे काय लगेच मध्ये? अगं हो ना, पुण्याची ट्रान्सफर घ्यायची किंवा नोकरी सोडायची, एवढाच ऑप्शन आहे. अय्या, नोकरी कशाला सोडायची? तेच तर. त्यापेक्षा ट्रान्सफर बरी आहे. पण काय ग, मग तिथे ती एकटी कशी काय राहणार? तेच तर आहे ना. आदित्य नानामाईंना म्हणत होता की तुम्ही जा तिच्या बरोबर. नाही, नानामाईंनी कुठेही जायचं नाही. ते आपल्याला इथेच हवेत. अर्चू. हो, नाही म्हणजे काही जर पर्याय नसेल तर त्यांनाच जावं लागेल. मग हे पण काय मज्जा आहे का आता? कसली? आपल्याला वीकेंडला पुण्याला जायला मिळेल नाही का? पण मी असं ऐकलं की बाबाजी पण जाणार आहेत पुण्याला. हो का? हो. अरे मग काय, मग तर आता उलट जास्तच मजा येईल. जय हो. सुरेशराव खुश आहेत नाही अगदी? असणारच. वर्षभर लेकीकडे राहायला मिळणार ना. हो ना, इथे अगदी दोघांच्या दोघं कंटाळून जातात हो. आणि आपल्याकडे तरी येऊन किती दिवस येऊन राहणार हो. नाही पण हे म्हणजे त्या दोघांना लेकीचा मनसोक्त सहवास मिळावा म्हणूनच मेघनाची बदली झाल्यासारखं झालं नाही. काय झालं, हसायला तुला? हा, सुरेशरावांचा उत्साह आठवून हसलीस की? जे मला आपलंच हसू येत आहे. आपलं? आपलं वय झालं हो आता नानासाहेब. हे झालेलंच आहे. तुला आज नव्याने का शोध लागलाय? आता बघा ना,
मुळात आपण दोघं मेघना बरोबर राहू शकतो हा विचारच आपल्या मनात आला नाही. आपण आपले विचार करत बसलो आता मेघना तिथे एकटी कशी राहणार म्हणून. आणि नंतर जेव्हा आपल्याला आदित्यने हा मार्ग सुचवला तेव्हा आपण अगदी खुश झालो. मग पुन्हा आपण विचार करत बसलो की आपण तिकडे गेलो तर दुकान कसं चालवणार. पण सुरेशराव आणि माधवी ते तिच्याकडे जाऊन राहू शकतात हे आपल्या मनात सुद्धा आलं नाही. झालो की नाही आपण म्हातारे, झालं ना आपलं वय. काय खरंय खरंय खरंय, ते खरंच कसं सुचलं नाही आपल्याला ग. गंमतच आहे नाही. नाही पण हे सुरेशराव तिथे जात आहेत म्हणजे मेघनाचं काय खरं नाही संजीवनी. म्हणजे अरे त्यांना नाही उद्योग पण त्या मनाने एनर्जी भरपूर आहे. त्यांच्या डोक्याला काहीतरी सतत खाद्य लागतं. आता मेघना आहे ती सापडणार त्यांच्या चावडीत. हेच कर हेच करू नकोस भुंगा लावणार तिच्या मागे. मी असं करतो, मी उद्या सकाळी प्रशांतला भेटतो. रविवार आहे त्यामुळे नक्की भेटेल आणि त्याच्याबरोबर रेंट आणि डिपॉझिटचं सगळं फायनल करतो. कारण आपलं सगळं गणित त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांनी सांगितले ती फिगर त्यात बदल होणार नाही ना. नाही 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 नाही, आणि समजा बदल झाला तर चांगल्यासाठी होईल. म्हणजे रेट चढणार नाही हे नक्की. नाही आणि तसा तो चांगला मुलगा आहे, यायचा ना तुझ्याकडे. नाही नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काय आहे, शेवटी व्यवहार आहे. हो, आणि व्यवहार चोख असलेला बरा. करेक्ट आहे. नाही आता ते सगळं फायनल झालं ना की आपण पुन्हा एकदा सगळे एकत्र बसूया. आणि म्हणजे काय, प्रत्येकाच्या मनात काय काय कल्पना ते कळेल ना आपल्याला. नाही तशी विजय हँडीक्राफ्ट मध्ये पारंगत आहेच. तसंही आपल्या अर्चुला ट्रेजमध्ये चांगला अनुभव आलाय. म्हणजे तेही पर्याय आपल्याकडे आहेत असं मला म्हणायचंय. माई मला वाटतं उद्या दिवसभर अमित आणि विजया नाही आहेत ना घरी. अरे हो, विजयाचं ना रियुनियन आहे 10वीच्या वर्गाचं. अर्थात आपल्याला आकडेमोड करायला दिवस पुरणार नाहीच आहे. आणि नाना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर बाब. आपल्याला शॉप आणि एस्टॅब्लिशमेंटचं लायसन घ्यावं लागेल. त्यासाठी 8-10 दिवसांचा वेळ लागेल. बर, म्हणजे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आधी प्रिपेअर करावे लागतील, ऍप्लिकेशन द्यावे लागेल, मग 8-10 दिवसांनी लायसन्स येतं. सगळं तू पाहतोस ना, मग काय काळजी नाही. म्हणजे नाना गंमत अशी आहे, गोंधण तयार आहे, रत्न तेवढं बसवायचं. वेगळाच अनुभव मिळणार आपल्या सगळ्यांना. म्हणजे काय, आपलं रुटीन बदलणार बरं का संजीवनी दुकान सुरू झाल्यावर. हो ना, मला तर इतकं छान वाटतंय म्हणून सांगू. बरं हो सतीश, अरे दुकानाचं नाव काय ठेवायचं, नाही तेही महत्वाचंच आहे ना. माई आधी रत्न निवडू आणि मग नाव ठरवू. नाना मी पुन्हा एकदा सगळं वर्किंग करतो, ठरवतो आपल्याला दुकान नक्की कसलं सुरू करायचंय आणि मग जातो प्रशांतकडे उद्या सकाळी. ऐक 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 ऐक, सकाळी आधी इथे तुला ब्रून आवडतात ना. म्हणजे काय सॉलिड आणणार की काय. सांगून ठेवलंय बेकरीत. ब्रून मस्क्याचा समाचार घे, तिकडे जाऊन तर प्रशांतला मस्का मारायला नको. काय मॅडम एकदम खुशीत दिसतात. हो, कारण एकदम खुशीत आहे मी आज. ते कळलं मला, तेच तर विचारतोय ना मी, क्या है आपकी खुशी का राज. कारण मेरा डिसिजन हो गया. डिसिजन? येस, 2 दिवसात ट्रान्सफर ऑर्डर हातात असेल. कारण मी उद्या प्रिन्सिपल सरांना सांगणार आहे की मी ही ट्रान्सफर घेते म्हणून. अरे हो, पण एकदम कसं काय ठरलं. कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सॉल्व्ह झाला? अरे पण मी तर रात्री नानांशी बोलणार होतो. हो, पण आता त्याची गरजच नाहीये. म्हणजे? अरे कारण आई बाबा येत आहेत माझ्याबरोबर तिकडे राहायला. काय? येस. इतका का धक्का बसला तुला आदित्य? तुला आवडलं नाहीये का आई बाबा येत आहेत ते? अगं नाही, तसं नाहीये, मला जरा वेगळंच फिलिंग आला. वेगळंच फिलिंग आलं म्हणजे? हे खरं सांग ना, तुला नाही आवडलं का आई बाबा येत आहेत ते? अगं अरे उलट त्यांचा इथला एकटेपणाचा प्रश्न सुटेल आणि माझाही. शिवाय नानामाईंची इथे गरज आहे रे मुलांसाठी. नाही तर बिचारा सगळं एकट्या विजयाताईंवर पडेल.
नानामाई तिकडे आले तर. आणि आई बाबा येत आहेत हे बरंच आहे ना. इतका का विचार करतोयस तू? पटत नाहीये का तुला? अगं तसं नाहीये काही. मला काय वाटतंय माहितीये का तुला, तेव्हा तू आणि तुझे आई बाबा तुमच्या तिघांचं एक युनिट होणार. हो, पण त्याचं काय? तुमच्या तिघांकडे बघून मला असं वाटेल की आपलं लग्नच झालेलं नाही आणि त्यांची परवानगी मिळवण्यापासून मला सगळं करायचंय. आदित्य, अरे हा शेखर, काय कळलं का रे? आदित्य, अरे मी तुझं काम नक्की करणार. बस फक्त एका योग्य संधीची वाट बघतोय. नाही, बघ मी फिल्डिंग लावलेलीच आहे, पण काय तू जीएम बरोबर असतोस ना नेहमी, त्यामुळे कसं तुला विषय काढता येईल तिकडे. अरे ऑफकोर्स काढणार यार. आणि तसंही जीएम ना तू आवडतोस, सो आपलं काम नक्की होणार. डोंट वरी. होणार म्हणजे काय, व्हायलाच पाहिजे. ओके, चल बाय. या बाय. काय झालं एवढा एक्साइटेड काय आहेस तू? अगं काय नाही, नेहमीच. हे बरं, चल मी आवरतो. काहीतरी गडबड नक्कीच आहे.